नमस्कार मंडळी, नोकरी आणि केंद्र यूट्यूबच्या आपलं स्वागत आहे. मित्रांनो, इयत्ता 11वी ॲडमिशन प्रोसेस 2025 या ठिकाणी मेरिट लिस्ट आणि या ठिकाणी यादी जाहीर करण्यात आली आहे. या व्हिडिओमध्ये या ठिकाणी तुम्ही गुणवत्ता यादी व पुढची प्रोसेस या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच नवीन पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक दाबा. आजचा व्हिडिओ सुरू करूया. ओके, तर मित्रांनो, या वेबसाईट आहे या ठिकाणी MahaFYGCAdmission.in. ह्या वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. हे ऑप्शन तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमच्या या ठिकाणी जो ॲप्लिकेशन नंबर आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे. जो काय ॲप्लिकेशन नंबर आहे तो टाका आणि सर्च हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. सर्च ऑप्शन तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमचं या ठिकाणी पाहू शकता तुमच्या या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे, एकूण मार्क्स किती आहे ते, आणि तुमच्या या ठिकाणी प्रोव्हिजनली नंबर हे या ठिकाणी तुम्हाला आलेला आहे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी आता काय करायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी पुन्हा यामध्ये मित्रांनो तुम्हाला डाउनलोड प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ह्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ऑप्शन तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमच्या या ठिकाणी जी नावं असतात म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की रेंज आहे या ठिकाणी 199 ते 175, 299 ते 200. ज्या रेंजमध्ये तुमचे नाव आहे त्या ठिकाणी PDF असणार आहेत. सगळ्या PDFची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. त्या PDF नक्की तुम्ही चेकआउट करा. त्यामध्ये तुमचं नाव आहे का हे सुद्धा तुम्ही चेकआउट करू शकता. ओके, तर मित्रांनो अशा पद्धतीची या ठिकाणी मेरिट लिस्ट लागलेली आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मेरिट नंबर आहेत, ॲप्लिकेशन नंबर, त्याचबरोबर तुम्हाला किती मार्क्स पडले त्याचा तपशील तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. यामध्ये 4 PDF मध्ये संपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. यामध्ये पहिल्या PDF मध्ये जवळपास 331 जागा पेजेस आहेत. दुसऱ्या PDF मध्ये 9013 पानाची PDF आहे. त्यानंतरची आहे ती 5368 पेजेसची आहे आणि पुढची आहे त्या ठिकाणी तुम्हाला 331 पानांची या ठिकाणी PDF तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुमच्या ठिकाणी नाव सर्च केल्यानंतर तुमच्या ठिकाणी मेरिट लिस्ट नंबर येणार आहेत आणि नंतर ना ज्यावेळेस तुमचं जे राऊंड्स असतात त्यामध्ये तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालं असेल तुम्ही लॉग इन करून पाहायचं आहे. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी आपण पाहिलं की या ठिकाणी तुम्हाला जी मेरिट लिस्ट आहे त्या ठिकाणी 5 जूनला या ठिकाणी प्रोव्हिजनल लिस्ट लागलेली आहेत. त्याचबरोबर 5 आणि 6ला या ठिकाणी तुम्हाला सबमिशन ऑब्जेक्शन, तुम्हाला जर या मेरिट लिस्टमध्ये काय करेक्शन किंवा ऑब्जेक्शन असेल तर या ठिकाणी तुम्हाला 6 आणि 7 ह्या 2 दिवसामध्ये तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं आहे. त्याचबरोबर जे करेक्शन केलं आहे त्याच्या ठिकाणी 8 जूनला या ठिकाणी फॅसिलिटेशन्स अँड जनरल मेरिट लिस्टसुद्धा त्यांची लागणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 9 जून ते 11 जून यामध्ये तुम्हाला 0 राऊंड कोटा ॲडमिशन असणार आहेत. यामध्ये मॅन्डेटरी कोटा, इन हाऊस कोटा, मॅनेजमेंट, त्याचबरोबर लिस्ट ऑफ प्रोव्हाइडेड डिपार्टमेंट या ठिकाणी तुम्हाला असणार आहेत. आणि 9 जून 2025 या ठिकाणी कॅपराऊंड 1 तुमच्या या ठिकाणी असणार आहे. यामध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी 9 जूनला तुम्हाला कॅपराऊंड असणार आहेत. त्याचबरोबर 10 जूनला या ठिकाणी तुम्हाला कोणतं ज्युनियर कॉलेज लागला असेल ते ठिकाणी तुम्हाला दिसणार आहेत. आणि 11 ते 18 जूनला तुम्हाला या ठिकाणी जे ॲडमिशन करायचं आहे. मित्रांनो या ठिकाणी 11 जून ते 18 जूनच्या आसपास तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण जे कॉलेज तुम्हाला लागला असेल त्या कॉलेजवर तुम्हाला या ठिकाणी कन्फर्मेशन या ठिकाणी लॉग इन करून कन्फर्मेशन या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड करायचे असतात. म्हणजे तुम्हाला जे कॉलेज लागलं असेल ते कन्फर्मेशन करू शकतात. त्याचबरोबर ज्यांना कॉलेज लागले नसेल किंवा जे कॉलेज नको असेल तर या ठिकाणी तुम्हाला 20 जून 2025 रोजी या ठिकाणी डिस्प्ले वेकन्सी वाईज या ठिकाणी राऊंड 2 या ठिकाणी जे कॉलेज असतात त्याची जागा किती शिल्लक राहिल्या, किती जागा आहेत या ठिकाणी 20 जूनला तुमच्या या ठिकाणी पुढचं वेळापत्रक येणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी राहिलेले वेळापत्रक तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. ओके, तर मी अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी 11वी ॲडमिशन प्रोसेसची मेरिट लिस्ट पाहू शकता. व्हिडिओ कसा आवडला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ कसा आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.